पौर्णिमेची रात्र, चंद्रप्रकाश असून सुद्धा पावसाळी ढगांमुळे फारसे काही दिसत नव्हते. प्रचंड पावसाचा फायदा घेत शिवराय पन्हाळ्याहून निसटले. सिद्धी जोहरला त्याचा पता लागला. पालखी पकडली गेली. शिवाजी आपल्या ताब्यात आला आहे अशा खुशीत असलेल्या जोहरच्या भ्रमाचा भोपळा लगेच फुटला. त्याला कळून चुकले की हे राजे नसून शिवा काशीद आहे. राजे आपल्या हातातून निसटले आहेत. त्याने सिद्दी मसूद आणि फाजल खानाला शिवरायांच्या मागावर पाठवले. पाठलाग सुरू झाला. शिवाजी राजे पालखीचा गोंडा पकडून बसले होते. बाजींचा आवाज त्यांच्या कानावर येत होता. चला, गनिम पाठीवर आहे. दर काही तासांनी, दर काही मिनिटांनी पालखीची भोये बदलत, वारा पावसाची तमा न बाळगता काटेरी रान आणि दगड चिखल माती तुडवत ते 600 वीर विजेच्या वेगाने पळत सुटले होते. उद्दिष्ट एकच होतं, विशाळगड. हातात नंग्या तलवारी घेऊन बाजी फुलाजी पालखीच्या बाजूने धावत होते. मागचे आणि पुढचे हेर